विनयभंग प्रकरणी अडचणीत आलेल्या माजी महापौर सपाटे यांच्या पुढील अडचणीमध्ये वाढ होताना दिसत आहे। त्यांच्या विरोधात मंगळवारी सोलापुरातील मराठा समाजाने सभा घेत त्यांना समाजातून बहिष्कृत करण्यासह त्यांच्या प्रतिमेस काळे फासण्याचा ठराव केला। डॉक्टर निर्मलकुमार फडकुले सभागृहात सर्वपक्षीय मराठा समाज बांधवांच्या सपाटेंविरोधात मेळावा पार पडला। या प्रसंगी माजी महापौर दिलीप कोल्हे, पुरुषोत्तम बर्डे, राजन जाधव, माजी प्राचार्य अनिल बारबोले, माऊली पवार, अमोल शिंदे, चंद्रकांत वानकर, विनोद भोसले, प्रताप चव्हाण, श्रीकांत डांगे, प्रशांत पाटील, सूर्यकांत पाटील, सुनील रसाळे यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते। या प्रसंगी मंजूर केलेले ठराव याप्रमाणे: माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर बहिष्कार टाकणे, मराठा समाजसेवा मंडळ संस्थेच्या अध्यक्षपदावरून सपाटेंना हटवणे, मराठा समाजाची संस्था असलेल्या मंगल कार्यालयाचे सपाटेंचे नाव काढून त्यांचे गावडे मंगल कार्यालय असे नामकरण करणे, सपाटेंवर झोपडपट्टी सुरक्षा कायद्याअंतर्गत कारवाई करण्याविषयी पोलीस आयुक्तांना निवेदन देणे, छत्रपती शिवाजी प्रशालेत बुधवारी दुपारी 12 वाजता जाऊन सपाटे यांच्या प्रतिमेस काळे फासणे व जोडे मारणे। शासन दरबारी एखादी गोष्ट घडत नसेल तर आपल्याला उपोषणाशिवाय कुठलाही पर्याय नाही। कायद्याने दिलेलं ते आपलं हत्यार आहे आणि मग प्रशासन राहू दे किंवा कधी ना कधी तर त्यांना त्याची चौकशी करायला लावावं लागेल, त्याच्यावर पोलीस इन्क्वायरी लागेल, त्या शासकीय यंत्रणेची इन्क्वायरी लागेल, पण ते कधी होऊ शकतंय? जरंगे पाटलांनी आपल्याला एवढं मोठं आंदोलनाचं हत्यार दिलंय, ते हत्यार आपण शाळेच्या बाबतीत का उभा करतो? आपण चक्री उपोषण करू, प्रत्येक जण माग आपण जरंगेंना पाठिंबा देण्याकरता मला वाटतं आपण प्रत्येक विभागातले माणसं होते त्या पद्धतीनं रोज 4 जण बसू, पण उद्यापासून म्हणा किंवा 2 दिवसांनी चक्री उपोषण सपाटेंच्या संस्थेचं जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत सगळ्यात पहिल्या दिवसापासून मी बसण्यापासूनचा दिवस घ्या आणि तिथून पुढचे 30-40 दिवस आपण जर केलो तर हे शासन वागणार आणि आपल्याला त्यामध्ये यश मिळाल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळं आणि आता बोलताना कोणतरी सांगितले की सपाटे आणि सपाट्याच्या काय परिवारावर बहिष्कार घाला। मी त्यांच्या दोन्ही मुलांशी बोललोय, त्यांच्या मुलांवर बहिष्कार घालण्यासारखं पवार कृत्य नाही। ते बापाच्या विरोधात फिर्याद देतात। त्यांना काल मला चिंतामणी भेटला होता, नाही सांगतो तुम्हाला, नाही चिंतामणी मला भेटला होता, तर त्यांच्या मुलांनी मला म्हणलं मागे मी त्याच्या विरोधात फिर्याद दिलो, सगळं दिलो, पण आज मला एवढं दुःख व्हायला लागलंय। मी मला उलट चांगलं झालंय, गुन्हा दाखल झालाय, अहो गुन्हा दाखल होऊ द्या, पण लोकांनी चपलीनं पकडून मारलं पाहिजे असं चिंतामणी मला बोलला। पण मला ह्या गोष्टीचं वाईट वाटतंय की माझ्या नावामागं चिंतामणी मनोहर सपाटे देतो। त्या पोराचे वाक्य मला एवढं लागलं की त्या पोराच्या मनावर काय वेदना होत असतील। सपाटे म्हणून त्यांचे जे काही पाहुणे रावले जे फिरतात, आज जे सगळं ऐकल्यानंतर ज्या लोकांनी त्यांच्याशी नातं जोडलंय, ज्या लोकांची त्यांची बैठक झाली आहे, त्या लोकांना काय त्रास होत असेल ह्याचा विचार करा आणि त्यांना सगळ्यांना आपण सांगा की आम्ही तुमचे पहिले ह्याच्या पुढे पाहुणे, आम्ही तुमच्या सोबत राहणार आहे। अशा पद्धतीनं हे शिक्षक असतील, त्यांचे जे सपाटेच्या विरोधात आहे त्यांच्या लोकांना ताकद देणं आपलं सगळ्यांचं काम।